नमस्कार. प्लेन एक्सप्लेन या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कोविडशी उभा देश झुंज देतो आहे आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची कडी किंवा शृंखला ही लसीकरणाची आहे आणि त्याच्याचबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये 3 मुद्द्यांची चर्चा आपल्याला करायची आहे. पहिला मुद्दा म्हणजे असा की भारतामध्ये लसींचा पुरवठा आणि उत्पादन कुठून आणि कसं होणार आणि केव्हा होणार, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे असा की या लसींची किंमत किती असेल, ती योग्य आहे का, आणि तिसरा मुद्दा, जी काही किंमत ठरेल त्याच्या खर्चाची जबाबदारी कोणी घ्यायची, म्हणजे राज्य सरकारने, केंद्र सरकारने का ज्या व्यक्ती लस घेतील त्यांनी. या 3 प्रश्नांची चर्चा आपल्याला करायची आहे आणि याच्यामध्ये येणाऱ्या सगळ्या अडचणी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय काय आहेत याचाही आढावा आणि मागोवा आपण घेणार आहोत. सगळ्यात पहिला मुद्दा आहे की लसीकरणाच्या पुरवठ्याचा, उत्पादनाचा. त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा समजलं पाहिजे की भारताला लस किती लागेल, गरज किती आहे. तर भारताची लोकसंख्या ही 135 कोटी आहे. त्यापैकी 18 वर्षावरची लोकसंख्या ही 87 कोटी आहे की ज्यांना आता लस दिली जाणार आहे. आता प्रत्येक व्यक्तीला 2 डोस हे देणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे 87 गुणिले 2 म्हणजे 174 कोटी डोस ही भारताची लसीची गरज आहे. आता लसीचा पुरवठा येणार कुठून, तर भारतामध्ये 2 कंपन्या याच्यासाठी उपलब्ध आहेत. एक आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ॲस्ट्राझेनेका या ब्रिटिश स्वीडिश कंपनी आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी यांनी विकसित केलेल्या लसीचं भारतामध्ये उत्पादन सुरू केलेलं आहे की ज्याचं नाव आहे कोविडशिल्ड. सध्या ते 5 कोटी लस दर महिन्याला या दराने उत्पादन करत आहेत. त्यांची क्षमता तशी 10 कोटी लस निर्माण करण्याची आहे प्रत्येक महिन्याला, असं ते सांगतात. आता दुसरी कंपनी आहे भारत बायोटेक. या भारत बायोटेकनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी संयुक्तपणे ज्या लसीचं संशोधन केलं त्याचं उत्पादन करण्याचा परवाना घेतलेला आहे आणि ते बंगलोरमधली ती कंपनी आहे. परंतु त्यांची क्षमता ही तुलनेने कमी आहे आणि ते साधारणतः आत्ता या महिन्यापासून दर महिन्याला 2 कोटी या इतक्या दराने लसीचं उत्पादन करतील अशी अपेक्षा आहे. मागच्या महिन्यामध्ये त्यांनी 1.5 कोटी दराने केलं होतं आणि येत्या काळामध्ये ही क्षमता दर महिन्याला 6 कोटीपर्यंत आम्ही वाढवू असं त्यांनी नुकतंच जाहीर केलेलं आहे. तर त्यांचे दावे काही जरी असले आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे याचा जर आपण एकत्रित विचार केला तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला असं दिसेल की भारतामध्ये ज्या 174 कोटी लसीच्या डोसांची गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांनी त्यांच्या स्थापित क्षमतेनुसार जरी उत्पादन केलं तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये जानेवारी 22च्या आधी भारतामध्ये आवश्यक तितक्या लसींचा पुरवठा किंवा त्यांचं उत्पादन हे होऊ शकत नाही. या 2 कंपन्यांचाच फक्त विचार केला तर. म्हणजेच आणि आपल्याला कदाचित तिसऱ्या पर्यायाचा विचार हा आवश्यक ठरेल. मग हे तिसरे पर्याय किंवा अन्य पर्याय कोणते आहेत या मुद्द्याकडे आपण वळतो. परंतु तिकडे वळण्यापूर्वी आपण पहिल्यांदा हे लक्षात घेऊया की या 2 कंपन्या हा जो लसींचा पुरवठा करणार आहेत, जे उत्पादन करणार आहेत, त्याच्यामधले नेमके अडथळे काय आहेत, काय अडचणी आहेत का. तर सगळ्यात पहिला मुद्दा याबद्दलचा असा आहे की अमेरिकेने याबाबत लावलेले निर्बंध. अमेरिकेने या लसीच्या उत्पादनासाठी जे आवश्यक रॉ मटेरियल असतं, काही साधन सामग्री असते जी लसीचं उत्पादन करण्याच्या प्रक्रियेमध्ये वापरणं अत्यावश्यक असतं, तर त्याच्या निर्यातीवरती अमेरिकेमध्ये कडक असे निर्बंध घातलेले आहेत. आणि त्याचं कारण त्याने डिफेन्स प्रोडक्शन ॲक्ट 1950 च्या काही तरतुदींचा अवलंब केलेला आहे. आणि त्याचं एक कारण असं सांगितलं जातं की ज्याचं स्पष्टीकरण अमेरिकेच्या सरकारने अधिकृतपणे दिलेलं नाही की अमेरिकेमधल्या लोकांच्या लसीची गरज पूर्ण करणं हा अमेरिकेचा अग्रक्रम आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हे करतो आहोत. परंतु प्रत्यक्षामध्ये अमेरिकन सरकार असं स्पष्टपणाने म्हणत नाही. अमेरिकन सरकार जे म्हणतं आहे ते इतकंच की अमेरिकेमधल्या लोकांना लस देणं आमचा अग्रक्रम आहे, तो आम्ही पूर्ण करतोय आणि भारताच्या औषध निर्मिती किंवा लस निर्मितीच्या गरजा आम्ही जाणतो, एवढंच स्पष्टीकरण बायडन यांनी दिलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे अमेरिकेचे व्यापार सचिव नड प्राइस यांनी दिलेलं आहे. मग नेमकं खरं कारण काय आहे, वस्तुस्थिती काय आहे की खरोखरच अमेरिकेने जर भारताला या लस निर्मितीसाठी आवश्यक अशा काही साधन सामग्रीचा पुरवठा केला
तर अमेरिकेतल्या लस निर्मितीवरती त्याचा प्रतिकूल परिणाम होईल किंवा होतो आहे अशी वस्तुस्थिती आहे का? तर तशी वस्तुस्थिती नाही. म्हणजेच भारतामध्ये लसीच्या पुरवठ्यासाठी कुठल्याही प्रकारचा अडथळा आणण्यासारखी अमेरिकेमधल्या लस निर्मितीची स्थिती नाही आणि गरजाही नाहीत. पण तरीसुद्धा अमेरिकेने हे का केलेलं आहे हे जाणून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तिथं निर्माण होतो एका फायझर नावाच्या कंपनीचा खाजगी नफ्याचा, खरं म्हणजे नफेखोरीचा हितसंबंध. फायझर कंपनी ही सुद्धा लस बनवलेली आहे. मॉडर्ना कंपनी आहे अमेरिकेमध्ये, तिने पण लस बनवलेली आहे. परंतु फायझर कंपनीची लस आणि मॉडर्ना कंपनीची लस याची किंमत ही सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांनी ज्या काय किमती आता खुल्या बाजारात विकण्यासाठी म्हणून सुद्धा लसीच्या किमती जाहीर केलेल्या आहेत त्याच्या तुलनेमध्ये जवळजवळ 2.5 पट आहेत. आणि फायझर कंपनीची लस ही भारतामध्ये घेतली जाणार नाही जर भारतामध्ये लसीचं उत्पादन हे पूर्ण क्षमतेने होऊ लागलं. कारण सिरम इन्स्टिट्यूटने असं म्हणलेलं आहे की आम्ही जरी आता 5 कोटी या क्षमतेने करत असलो तरी आम्ही ही क्षमता 20 कोटीपर्यंत वाढवू शकतो. आता जर खरोखर ते प्रत्यक्षात आलं तर मी मगाशी जानेवारी 22 जे म्हणालो ती तारीख कदाचित खूपच अलीकडे येऊ शकते आणि आपल्याला तिसऱ्या कुठल्याही पार्टनरची, भागीदाराची गरजच पडणार नाही. पण जर तसंच झालं तर फायझर कंपनीला भारतामध्ये जर लस पुरवायची असेल, विकायची असेल तर त्यामध्ये अडथळे निर्माण होतील. कारण भारताला असल्या तिसऱ्या उत्पादकाची गरजच राहणार नाही. म्हणजेच एका बाजूने फायझर कंपनीचा फायदा करून देण्यासाठी दुसऱ्या बाजूला अमेरिकन सरकार भारताच्या लस उत्पादनासाठी जे आवश्यक साहित्य आहे त्याच्या पुरवठ्यावरती निर्बंध घालत आहे असा स्पष्ट निष्कर्ष निघतो. आणि ही गोष्ट अतिशय धोकादायक आहे, अतिशय चिंताजनक आहे. फायझर कंपनीच्या लसीची किंमत ही भारतामध्ये जर रुपयाच्या भाषेत सांगायचं झालं तर 1500 रुपये असणार आहे. आणि सिरम इन्स्टिट्यूटनी जाहीर केलेली किंमत खुल्या बाजारातली कोणालाही विकत घेण्यायोग्य जी असेल ती 600 रुपये प्रति डोस असणार आहे. आता ती योग्य आहे का अयोग्य आहे याची चर्चा आपण नंतर करणारच आहोत. परंतु जी काय आहे ती 600 रुपयाची आहे. भारत बायोटेकने जी जाहीर केलेली किंमत आहे आजच ती 1200 रुपये आहे. आणि त्या तुलनेमध्ये फायझर कंपनीची लस ही 1500 रुपयाची आहे. आणि हे मुद्दे लक्षात घेतले तर अमेरिकन सरकार नेमक्या कुठल्या कारणासाठी अशा प्रकारचा निर्बंध लादत आहे याची कल्पना आपल्याला येऊ शकेल. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. पुढचा मुद्दा आहे की लसीच्या किमती सिरम इन्स्टिट्यूटनी आणि भारत बायोटेकनी ज्या जाहीर केलेल्या आहेत त्या योग्य आहेत का? आणि याबाबत केंद्र सरकारचं जे धोरण आहे लस वितरण करण्याबाबतचं किंवा लस खरेदी करण्याबाबतचं ते योग्य आहे का ते आता आपण तपासून बघू. केंद्र सरकारने असं जाहीर केलेलं आहे की आत्तापर्यंत आम्ही म्हणजे जेव्हा 60 वर्षे वयाच्या पुढच्या लोकांना लस देण्याचा निर्णय होता तोपर्यंत आम्ही सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेककडून 150 रुपये प्रति डोस या दराने लस खरेदी केली. तसे करार केले होते त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला पुरवठा केला. आता हा जो पुरवठा आहे हा पुरवठा त्याचा जो करार आहे तो करार अनुक्रमे 20 कोटी आणि 9 कोटी म्हणजे 20 कोटी सिरम इन्स्टिट्यूटकडनं आणि 9 कोटी हे भारत बायोटेककडनं असे एकूण 29 कोटी लसीचे डोस हा खरेदी करण्याचा करार होता. आणि त्याचा दर ठरलेला होता 150 रुपये प्रति डोस. तो पुरवठा त्याचा करार जुलैमध्ये संपेल. म्हणजे जुलै अखेरपर्यंत 29 कोटी लसीचा पुरवठा हा केंद्र सरकारला झालेला असेल. आता केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे की आम्ही 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीला लस देणार आहोत. म्हणजे याचा अर्थ लसीची पुरवठ्याची जी गरज आहे आता ती फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आता उरलेला जो लसीचा पुरवठा आहे तो मात्र केंद्र सरकार स्वतः त्याची जबाबदारी पूर्ण घेणार नाही. तर त्याबाबत केंद्र सरकारचं धोरण असं आहे की 50% केंद्र सरकार घेईल आणि 50% उर्वरित घटक म्हणजे राज्य सरकार आलं त्याच्यामध्ये, काही खाजगी संस्था कंपन्या आल्या, या सगळ्यांनी मिळून उर्वरित 50% अशा प्रकारचं विभाजन केलेलं आहे. सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांनी केंद्र सरकारला जो लसीचा पुरवठा करायचा त्याचा दर 150च राहील असं समोर दिसत आहे. म्हणजे आणि राज्य सरकार म्हणजे त्यांना जो पूर्वीचा दर आहे तो तसाच राहील. परंतु राज्य सरकारांना
सिरम इन्स्टिट्यूट जो पुरवठा करणार आहे त्याचा दर असणार आहे 400 रुपये प्रति डोस आणि आजच जे जाहीर केलेलं आहे भारत बायोटेकनी तो दर आहे 600 रुपये आणि खाजगी संस्था ज्या असतील त्यांच्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटने जाहीर केलेला दर आहे 600 रुपये आणि भारत बायोटेकने जाहीर केलेला आहे 1200 रुपये। हा योग्य आहे का? ह्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा आणि मुख्य मुद्दा असा आहे की एकाच देशामध्ये सरकारला लस पुरवठा करताना 150 रुपये आणि 400 रुपये एवढा फरक असण्याचं कारण काय? एक आणि मुळामध्ये 400 रुपये हा बरोबर आहे का? हा 2 हा किती जास्ती आहे? आपण थोडी आंतरराष्ट्रीय तुलना करू। याच सिरम इन्स्टिट्यूटने गेल्या 3 महिन्यामध्ये जी निर्यात केली, व्यापारी निर्यात केली, साधारणपणे 6 कोटी डोस त्यांनी निर्यात केले, 6.5 कोटी डोस आणि त्यापैकी 2 कोटी डोस हे व्यापारी तत्वावरती विकण्यात आलेले होते। तर या व्यापारी तत्वावरती जे विकण्यात आलेले डोस होते त्याच्या किमती किती होत्या याचा जर आपण अंदाज घेतला आणि त्याचं ते डॉलर्समध्ये होते अर्थातच आणि त्याची जर तुलना केली तर साधारणपणे $2 ते $5 या रेंजमध्ये त्या किमती होत्या आणि हा आपल्याला जो समोर चार्ट दिसतो आहे यामध्ये हे आकडे आपल्याला दिसतील आणि त्या मानाने भारतामध्ये खुल्या बाजारात जर ते आणि राज्य सरकारांना 400 रुपये आणि खुल्या बाजारात 600 रुपयाला देणार आहेत तर तो 600 रुपयाचा दर जर आपण या ठिकाणी घेतला तर तो साधारणपणे $8 येतो। म्हणजे ज्या दराने त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये व्यापारी तत्वावरती लसीची निर्यात केली त्याच्या 1.5 पट ते 3 पट एवढा दर सिरम इन्स्टिट्यूट भारतामध्ये पुरवठा करताना लावणार आहे। ही अत्यंत चिंताजनक आणि खरं म्हणजे संतापजनक बाब आहे। याच्याबद्दल केंद्र सरकारने घेतलेल्या धोरणाची सुद्धा आता परीक्षा आपण करणं आवश्यक आहे कारण केंद्र सरकारने याबाबत किमतीवरती कुठलीही नियंत्रण न ठेवता भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे, खरं म्हणजे कुठल्याही कंपनीला दिलेलं आहे। फक्त अट अशी आहे की त्यांनी त्यांची किंमत जाहीर करावी, आधी जाहीर करावी, 1 मे पर्यंत त्यांनी जाहीर करावी आणि त्या किमतीला त्यांनी तो पुरवठा करावा। म्हणजे इतर वेळी आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये जो कायदा आहे ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर त्याच्या अंतर्गत जे अत्यावश्यक औषधं असतात त्या अत्यावश्यक औषधांच्या किमतीवरती नियंत्रण लादण्याचे अधिकार हे केंद्र सरकारला असतात आणि केंद्र सरकारने पूर्वीच्या काळात तर त्याचा चांगला वापर केलेला आहे। ज्या लसीची गरज प्रत्येक व्यक्तीला आहे आणि त्याचं उत्पादन एवढ्या मोठ्या प्रमाणात होणार आहे तरी सुद्धा त्याच्यावरती किमतीचं नियंत्रण नाही। इतकं नाही की आंतरराष्ट्रीय बाजारात दिली गेलेली किंमत व्यापारी तत्वावरती त्याच्यापेक्षा 2.5 पट किंमत भारतात आकारली गेली तरी सुद्धा त्याबद्दल केंद्र सरकार कुठचंही पाऊल किंवा कुठचंही निर्बंध घालायला तयार नाही। ही अतिशय चिंताजनक बाब आहे। आता एक प्रश्न तयार होतो की या सगळ्याचा खर्च कोणी उचलायचा? हा खर्च उचलण्याची जबाबदारी अर्थातच आता 50% राज्य सरकारांवरती आलेली आहे। म्हणजे केंद्र सरकार 150 रुपयाने खरेदी करणार, राज्य सरकारांनी 400 रुपयाने खरेदी करायची म्हणजे जवळजवळ 2.5 पट किमतीने 2.5 पटीपेक्षाही जास्त किमतीने त्यांनी खरेदी करायची। या कंपन्यांच्या नफेखोरीवरती कुठलेही नियंत्रण लादणार नाही अशा प्रकारचा हा सगळा धोरण समुच्चय आपल्या समोर आहे। केंद्र सरकारने जर खरोखर या संपूर्ण लसीकरणाची आर्थिक जबाबदारी उचलली तर ती अशक्य आहे का? ते अयोग्य आहे का? अशी अपेक्षा करणं हे अवास्तव आहे का? हे आपण बघूया। आपण लक्षात घेऊ की कोविड लस न घेतल्यामुळे ज्या समस्या निर्माण होतात आणि जो आर्थिक बोजा आणि जी मानवी वेदना, सामाजिक वेदना तयार होते किती भीषण आहे हे आपण आता रोज वृत्तपत्रामध्ये बघतो आहोत। माणसं तडफडून मरत आहेत, ऑक्सिजनचा पुरवठा नाही, काही ठिकाणी आगी लागत आहेत, अशा भीषण स्वरूपाच्या समस्या आपल्या समोर आहेत। आपली व्यवस्था जवळजवळ कोसळण्याच्या बेतात आहे। इतकी भीषण किंमत जर समाज आणि विशेषतः समाजातला तळचा वर्ग जर देत असेल, त्याचा रोजगार जातो आहे, या कारणाने सुद्धा त्याला उपासमारीची वेळ येते आहे, या कारणाने सुद्धा तर केंद्र सरकारने प्रत्येक व्यक्तीला एक मूलभूत अधिकार म्हणून, एक जगण्याचा अधिकार म्हणून ही लस मिळाली पाहिजे आणि त्याच्यासाठीची तरतूद करणं हे अजिबात चुकीचं नाही, अवास्तव नाही। कारण प्रत्येक राज्य सरकारची क्षमता निराळी आहे, त्यांची धोरणं वेगळी असतील। अशा वेळेला केंद्र सरकारने याच्याबद्दल आपल्या आर्थिक क्षमतेचा उपयोग करून याचा खर्च उचलला पाहिजे।
तो किती असेल? जर किमतीवरती योग्य नियंत्रण असेल, समजा 150 रुपये किंमत सवलतीची किंमत म्हणून दिली असं जर समजलं तरी सुद्धा, आणि त्याच्यात काही सुधारणा केली असं जरी मानलं काही प्रमाणामध्ये, तरी सुद्धा सर्वार्थाने जर विचार केला की 174 कोटी डोस आपल्याला पूर्ण द्यायचे आहेत आणि त्याची किंमत जी काय अगदी 400 रुपयांनी जरी आपण क्षणभर त्याचा विचार केला तरी सुद्धा या सगळ्या टोटल लसीकरणाचा खरेदीचा खर्च 74,000 कोटीपेक्षा जास्ती होत नाही जर तो पूर्ण केंद्र सरकारने घेतला तर. आणि 74,000 कोटी रुपयाची तरतूद जर एका 20 लाख कोटीचं पॅकेज केल्याचा दावा करणारं केंद्र सरकार जर करू शकत नसेल तर ती जनतेची अतिशय मोठी फसवणूक आहे. आणि ही फसवणूक करण्याला नरेंद्र मोदी यांचं सरकार जबाबदार राहील याची आपण निश्चितपणे नोंद घेतली पाहिजे. कारण आपलं केंद्र सरकारचं एकूण अंदाजपत्रक हे 34 लाख कोटी रुपयाचं आहे. त्याच्यामधला आरोग्यावरचा खर्च हाच मुळामध्ये 74,000 कोटी रुपये आहे. तो इतक्या भीषण आपत्तीमध्ये जर आपण दुप्पट करू शकत नसू, आणि सरकारने अंदाजपत्रकामध्ये असा दावा केला होता की आम्ही आरोग्यावरचा खर्च 3 पट 4 पट वाढवलेला आहे, परंतु तो अत्यंत खोटा होता. कारण त्यांनी ग्राम स्वच्छतेतले सुद्धा पैसे त्याच्यामध्येच दाखवले होते आणि आरोग्यावरचा खर्च वाढवला असं खोटा दावा केला होता. त्याच्यामध्ये त्या दाव्याला जर खरेपणाची किंचित जरी बूज द्यायची असेल तरी केंद्र सरकारने 74,000 कोटी रुपयाचा लसीकरणाचा संपूर्ण खर्च उचलणं हे आर्थिकदृष्ट्या, वित्तीयदृष्ट्या आणि एक संघटनात्मक दृष्ट्या आणि एक जबाबदारी म्हणून सुद्धा अजिबात अवास्तव नाही. तो त्यांनी घ्यावा अशी निश्चितपणे मागणी आणि भूमिका मी या ठिकाणी आपल्यासमोर मांडतो. या ठिकाणी आपण थांबूया. आपल्याला जर हा प्लेन एक्सप्लेन हा कार्यक्रम आवडत असेल तर निश्चितपणाने इथलं सबस्क्राईबचं बटन दाबा, नोटिफिकेशनचं बटन दाबा आणि हा कार्यक्रम ऐकत राहा. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये. नमस्कार.